600 कोटींचा मुंबई अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे। आठवड्यात महिन्यात या मार्गावर अपघातांची मालिका ही सुरूच आहे। याच दरम्यान मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात एका पित्याचा जागीच मृत्यू झालाय। मुंबई अहमदाबाद महामार्गावर ठेवलेल्या दुभाजकाला दुचाकीची धडक बसून भीषण अपघात झाला। या भीषण अपघातात दुचाकीवर म्हणजेच स्कूटीवर असलेल्या पिता पुत्रांपैकी वडिलांचा जागीच मृत्यू झालाय, तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे। त्याचा एक पाय फ्रॅक्चर झाला आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाडा खडकोना येथे मध्यरात्री म्हणजे 12 वाजता हा भीषण अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार सफाळे येथून हे पिता पुत्र स्कूटीवरून गुजरात मधील अतुल या गावात आपल्या घरी गणपती उत्सवासाठी जात असताना वाडा खडकोना येथे रस्त्यावर ठेवलेल्या दुभाजकाला त्यांच्या स्कूटीची जोरदार धडक बसली। मध्यरात्री 12 वाजता हे दुभाजक त्यांना न दिसल्याने त्यांची धडक या दुभाजकाला बसली आणि पिता पुत्रांचा हा गंभीर अपघात घडला, ज्यात वडिलांचा जागीच मृत्यू झालाय। पूनम सहानी राम दुलारे वय वर्ष 55 असे मृत वडिलांचं नाव आहे, तर धीरज राम दुलारे वय वर्ष 23 असे जखमी मुलाचे नाव असून त्याला रुग्णवाहिका चालक व समाजसेवक अकील सय्यद यांनी रात्रीच या दोघांना मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। तर येथे या मुलावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याचे कुटुंबीय त्याला घेऊन गेल्याची माहिती आहे। दरम्यान मुंबई अहमदाबाद महामार्गावर योग्य सेफ्टी व्यवस्था नसल्याने तसेच रस्त्यांवर मधोमध ठेवलेले दुभाजक स्पष्ट दिसत नसल्याने म्हणजे दिसून न आल्याने अशा दुर्घटना वारंवार घडतच आहे। त्यामुळे प्रवाशांचे नाहक बळी जात असल्याची तीव्र नाराजी मृत्युंजय दूतांकडून व्यक्त केली जात आहे। एकंदरीत महामार्गावर अपघातांचे सत्र सुरू असून रोज नाहक जीव जात आहेत। रस्त्यांवर दुभाजक सेफ्टीसाठी उपाययोजना नसल्याने तसेच अंधारात योग्य प्रकाश व्यवस्था नसल्याने अपघाताचे प्रमाण या ठिकाणी वाढले आहे। तर गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक अपघातांमध्ये या ठिकाणी या महामार्गावर निष्पाप लोकांचा मृत्यू झालाय। त्यामुळे या महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना तातडीने राबवण्याची आता गरज निर्माण झाली आहे। तर 600 कोटींच्या या रस्त्यावर योग्य सुविधा नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे। याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर आणखी मोठ्या जीवितहानीचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या ठिकाणी महामार्गावर मूलभूत सुविधा नाहीत, तसेच रस्त्यांवर थेट दुभाजक ठेवले जात असल्याने अपघातांची संख्या या ठिकाणी झपाट्याने वाढत आहे। अखेर प्रश्न असा निर्माण होतो की खरंच लोकांचा जीव इतका स्वस्त झाला आहे की अशा रस्ते अपघातांमध्ये त्यांना रोज मृत्यूला सामोरे जावे लागत आहे। तर महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघाताबाबत हरबंसिंग नन्नाळे यांनी संताप व्यक्त केलाय। निर्मल इन्फ्रा कंपनीने या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचं काम पुढील 10 वर्षासाठी हाती घेतलंय, मात्र वारंवार खड्डे बुजवण्यासाठी ते दुभाजक सरळ रस्त्यावर ठेवतात आणि त्यामुळे भीषण अपघात घडतात। खड्डे नक्कीच बुजतील, पण प्रश्न असा आहे की गमावलेले जीव पुन्हा परत येणार आहेत का, असा प्रश्न ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाचे प्रवक्ता हरबंस सिंह नन्नाळे यांनी उपस्थित केला आहे।